वेलकम टू बॅक. गुड आफ्टरनून टू ऑल. सर्वांना अजून एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, जी मी रविवारच्या आपण लेक्चरला दिली होती की उद्यापासून म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे आपले जे 3 प्रॅक्टिकलचे दिवस असतात. या प्रॅक्टिकलच्या दिवसामध्ये आपलं लेक्चर फंजाय आणि आर्ची गणितचं बुधवार, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, वेनसडे. ओके, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे या 3 दिवशी, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी आपलं फंजाय आणि आर्चिगोनेटचं लेक्चर 2:06 ते 2:54 या वेळेमध्ये होणार आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं. ओके, जर आपल्याला कारण आपला सिलेबस खूप आहे, अजून आपला तिसरा चॅप्टर आपल्याला टेरोडोफाइट, जिम्नोस्पर्म हे सुद्धा खूप मोठे चॅप्टर आहेत. जर आपल्याला अजून वाटलं तर आपण अजून ॲडिशन तुम्हाला लेक्चर घेणार आहोत आपण. प्लस आपल्याला सिलेबस संपूर्ण विद्यापीठाच्या दृष्टीने येणाऱ्या MCQचं आपल्याला रिव्हिजन घ्यायचं आहे. ओके, त्याच्या टेस्ट सिरीज आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पेपरला एकदम इझी जाईल. तुम्हाला 50 मार्काची तुमची एप्रिलच्या एंडिंगला 50 मार्काची MCQची विद्यापीठाची परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने आपल्याला सिलेबस संपवून तुम्हाला MCQ सरावासाठी घेणार आहोत मी. ओके, तर लक्षात ठेवा, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी आपलं 2:06 ते 2:54 लेक्चर असेल. तुमच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. ओके, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जनरल कॅरेक्टर बघत होतो ब्रायोफाईटचे. आता या लेक्चरमध्ये आपण पाठीमागच्या वेळी सगळे आपण व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर बघितले. आपण हॅबिटॅट, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स पाहिले. आता आपण याचे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर बघणार आहोत. रिप्रोडक्शनचा पार्ट आपण या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. रिप्रोडक्शन, वी नो दॅट देर इज अ व्हेरियस टाईप ऑफ द रिप्रोडक्शन्स इन द प्लांट. First is the vegetative reproduction. Vegetative reproduction means there is no involvement of any male gamete and female gamete. Okay, second type is the asexual reproduction. There is a spores formations take place in this reproduction. And third is the sexual reproduction. Here is the actually gamete fusion of the male gamete and female gamete take place, resulting the zygote will be the forms, and this zygote will be from embryo. Okay, this basic concept you know that. Then now in bryophyte, it reproduces by vegetative and sexual method. In bryophyte there is only two types of the reproduction. First is the vegetative type and second is the sexual. Okay, vegetative reproduction followed by different method. As you see, in case of the vegetative reproduction in bryophyte, there is a various type of the reproduction. Okay, in vegetative, first, decay and death of older part of the thallus. Now actually what happened, decay and death of older part of the thallus. Okay, this is the thallus structure of the bryophyte. Okay, when uh, when bryophyte completed their life cycle, okay, and they get when rainy season is ending on the ending, and condition become unfavorable, there is a decay means कुजणं. ओके, अँड डेथ म्हणजे काय, संपणं. डिके अँड डेथ इथं काय होतं, एखादे फ्रॅगमेंटेशन झाल्यामुळं किंवा याच्यामुळे काय होतं, त्याचा ओल्डर पार्ट हा थॅलसचा काय होतो, वेगळा होतो बऱ्याच वेळेला. ओके, डिके अँड डेथ म्हणजे यातलं जे आहे, म्हणजे आपण बघतो नॉर्मली आपल्या शेतामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला जे पावसाळा असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात गवत होतं. पण ज्यावेळेस पावसाळा ते हिवाळ्यापर्यंत त्याची लाईफ सायकल चालते, आणि एकदा उन्हाळा सुरू झाला की ते पूर्ण गवत सुकून जातं. ओके, ते गवत सुकून गेलं, पावसाळा सुरू झाला की परत ते गवत हिरवं गवत उगवतं. तसंच होतं की याच्यामधले ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन तयार होईल त्यावेळेस ह्याच्यामधले जे कंटेंट असते ते निघून जातात, हे सुकतं. ओके, हा ओल्डर पार्ट झालेला काय होतो, सुकून जातो. आणि ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन अवेलेबल असेल त्यावेळेस काय करतो, तो परत ग्रोथ होतो, परत ते नवीन त्यापासून ब्रायोफाईट तयार होतो. म्हणून ह्याला काय म्हणलंय, डिके अँड डेथ ऑफ दी ओल्डर पार्ट ऑफ दी थॅलस. नेक्स्ट पॉईंट, बाय प्रोडक्शन ऑफ ॲडव्हेंटेशियस ब्रांचेस. इथे काय होतं यामध्ये की बऱ्याच वेळेला बाय प्रोडक्शन ऑफ ॲडव्हेंटेशियस ब्रांचेस, हे रायझोडचं स्ट्रक्चर आहे, सॉरी ब्रायोफाईटचं. हे ब्रायोफाईट एक ॲडव्हेंटेशियस ब्रांच तयार करते. ओके, ॲडव्हेंटेशियस ब्रांच तयार करते. ते ब्रांच काय होते, ह्याच्यापासून वेगळे होते, आणि ह्या ब्रांचपासून परत वेगळं असं ब्रायोफाईटचं रिक्सियाचं स्ट्रक्चर तयार होतं. ओके, त्याला काय म्हणायचं, बाय प्रोडक्शन ऑफ ॲडव्हेंटेशियस ब्रांचेस. ओके, पहिला टाईप आहे डिके अँड डेथ ऑफ द ओल्डर पार्ट ऑफ द थॅलस. याच्यामध्ये काय होतं, पूर्णपणे सुकून जातो ब्रायोफाईट ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन असेल, आणि ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन असेल त्यानंतर परत ग्रोथ होतो.
आणि प्रोडक्शन ऑफ ॲडव्हान्टेजेस ब्रांचेस म्हणजे काय, एक स्पेशल ब्रांच तयार करतो, ती की जी ब्रांच त्याच्यापासून कट होते आणि त्यापासून पूर्णपणे दुसरं ब्रायोफाईटचं स्ट्रक्चर तयार होतं. सेकंड बाय प्रोडक्शन ऑफ द ट्यूबर्स. ट्यूबर्स माहीत आहे आपल्याला की याच्यामध्ये काय होतं ॲक्च्युली, की हा ब्रायोफाईट आहे. ओके, ब्रायोफाईटचं, आणि इथे एक स्पेसिली असं एक स्ट्रक्चर तयार होतं ट्यूब, त्याला काय म्हटलं, ट्यूबर म्हणतात ह्याला. ओके, ह्याला काय म्हणणार, ट्यूबर्स. ओके, हा प्रकारचा एक ट्यूबर्स तयार होतो. हा ट्यूबर्स काय होतो, याच्यापासून अटॅच होतो आणि ह्या ट्यूबर्सपासून परत असं रिक्सियाचं ब्रायोफाईटचं स्ट्रक्चर तयार होतं. त्याला म्हणायचं बाय प्रोडक्शन ऑफ द ट्यूबर्स तयार करून त्याचं व्हेजिटेटिव्हली रिप्रोडक्शन होतं. देन नेक्स्ट इज द बाय प्रोडक्शन ऑफ द जिम्मी सुद्धा काय, हा सुद्धा रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह टाइप्स ऑफ रिप्रोडक्शनचा. आता हा MCQला तुम्हाला विचारलं जाईल की इन ब्रायोफाईट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय डॅश 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 फॉर्मेशन. काय, फॉर्मेशन ऑफ प्रोडक्शन ऑफ द जिम्मी बॉडी. काय आहे, जिम्मी बॉडी. आता जिम्मी बॉडी म्हणजे काय, की हा काय ब्रायोफाईट आहे. ओके, त्यावरती इथे एक स्पेशली असं एक स्ट्रक्चर तयार होतं. काय, एक स्ट्रक्चर तयार होतं इथं गोल ह्याच्या डॉर्सल सरफेसवरती, आणि हे स्ट्रक्चर काय होतं, परत त्याच्यापासून डिटॅच होतं आणि काय, त्याच्यापासून परत पूर्ण बॉडी तयार होते. याला काय म्हणायचं, जिम्मी बॉडीपासून ब्रायोफाईटचं स्ट्रक्चर तयार होतं. तर हे त्याचे जवळपास 4 टाईप्स आहेत. पहिलं म्हणजे डेथ अँड डिके ऑफ ओल्डर पार्ट्स, त्यानंतर बाय प्रोडक्शन ऑफ ॲडव्हान्टेशियस ब्रांचेस, बाय प्रोडक्शन ऑफ ट्यूबर्स आणि बाय प्रोडक्शन ऑफ द जिम्मी बॉडी. ओके, हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टाईप समजले. देन वी मूव ऑन द फॉर द सेक्स्युअल रिप्रोडक्शन. ओके, नाव sexual reproductions. Now what is mean by the sexual reproductions? You know that the meaning of the sexual reproduction is take place by the fusion of male gamete as well as and female gamete. Okay, now sexual reproduction is the oogamous चं meaning तुम्हाला सांगितलं होतं. What is mean by the oogamous? If male gamete is a small than female gamete. Okay, this is the anthrozytes and this is the egg. या दोघांच्या साईजमध्ये फरक दिसतोय का तुम्हाला? नक्कीच या दोघांमध्ये साईज आहे. जर अशा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं, की जो मेल गॅमेट साईजनं कमी आहे अँड फिमेल गॅमेटची साईज जास्त आहे, ज्यावेळेस ह्या दोघांचं फ्युजन होतं त्यावेळेस ह्याच्यापासून जो ह्या फ्युजनला काय म्हणायचं, ओगॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. When male gamete is small in size and female gamete is large in size, when they get fused together, these types of the reproduction is known as oogamous type of reproduction. काय म्हणायचं त्याला? This is known as the oogamous type of reproduction. Second, male sex organ is the antheridium. याच्यामध्ये बघितलं आपण की याच्यामध्ये काय, मेल सेक्स ऑर्गनला काय म्हणतात ब्रायोफाईटमध्ये, अँथेरिडियम म्हणतात, आणि फिमेल सेक्स ऑर्गनला काय म्हणायचं, आर्चेगोनियम. काय म्हणायचं फिमेल सेक्स ऑर्गनला, आर्चेगोनियम. ओके, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे सुद्धा तुम्हाला विद्यापीठाला MCQला विचारलं जाईल. मेल सेक्स ऑर्गन इन ब्रायोफाईट इज नोन ॲज डॅश डॅश डॅश. लक्षात ठेवा, अँथेरिडियम. फिमेल सेक्स ऑर्गन इन ब्रायोफाईट इट इज नोन ॲज आर्चेगोनियम्स. ओके, हे तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच वेळेला मी सांगितलं आहे तुम्हाला. सेकंड, द अँथेरिडियम इज युजली क्लब. आता इथे जर आपण स्ट्रक्चर बघितलं, ओके, आता इथे लक्ष द्या, हे काय अँथेरिडियमचं स्ट्रक्चर आहे. हे काय अँथेरिडियमचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर दिस इज द अँथेरिडियम इज अ क्लब शेप्ड म्हणलं, एखाद्या क्लबसारखा हा काय याचा आकार आहे का, हा क्लबसारखा. ओके, आता याचे वेगवेगळे पार्ट आहे. हा काय याचा स्टॉक, हा शेवटचा जो पार्ट आहे स्टॉक, याच्या आधारावरती तो काय रिक्सियाला अटॅच झालेला असतो, ब्रायोफाईटला अटॅच झाला असतो जो स्टॉक. त्यानंतर बघितलं तर ह्याचा काय अँथेरिडियम वॉल आहे. इथं जर बघितली तुम्हाला जी स्टराईल सिंगल लेअर्ड काय याच्यामध्ये अँथेरिडियल वॉल आहे. काय याच्यामध्ये काय अँथ्रोसाइट असतात, इथं अँथ्रोझाइड्स तयार होतं. ते अँथ्रोझाइडला प्रोटेक्ट करायचं काम कोणाचं असतं, सिंगल लेअर अँथेरिडियल वॉलचं काम असतं. त्यानंतर इथं काय त्यानंतर अँथेरिडियल चेंबर्स असतो. हा काय इथं अँथेरिडियल चेंबर्स तयार होतो. ओके, बाकीचं जे प्रोटेक्टिव्ह लेअर्स आहेत त्याचे जो रिकामी स्पेस आहे त्यापासून काय तयार होतो, अँथेरिडियल चेंबर्स. आणि इथं काय ओस्टिओल्स, हे ज्यावेळेस जे स्टराईल लेअर्स एकत्र येऊन इथं जे स्पेस तयार होतो, जो एक छोटंसं होल तयार होतो, त्याला काय म्हणतात, ओस्टिओल्स म्हणतात.
आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ह्या अँथरडियल वॉलच्या हा जो पार्ट आहे तो असतो अँड्रोसाइट म्हणतात. ह्याला काय म्हणतात, याला अँड्रोसाइट्स. ह्या अँड्रोसाइट्समध्ये मिओसिस होतं आणि त्या मिओसिसपासून काय तयार होतो, अँथ्रोझाइट्स, की त्याला काय म्हटलंय, स्पम्स. आणि हा स्पम्स कसा आहे, बायफ्लॅजेलेटेड. म्हणजे तुम्हाला हा दिसतं इथं पूर्ण स्पम्स आहे इथं आणि ह्याला 2 फ्लॅजेल आहे. आता ह्या फ्लॅजेलाचं काम काय असेल तर ज्यावेळेस रिप्रोडक्शन, तुम्हाला माहिती आहे की ब्रायोफाईटमध्ये रिप्रोडक्शनसाठी वॉटर इज अ नेसेसरी फॉर द फर्टिलायझेशन. म्हणजे ज्यावेळेस हा रिलीज होईल स्पम्स त्यावेळेस त्याला स्विमिंगसाठी मुवमेंट लागते आणि त्या मुवमेंट तेच काम कोणाचं असतं, फ्लॅजेला. फ्लॅजेला गिव्ह द मुवमेंट ऑफ द स्पम्स फॉर द स्विमिंग टू चेस द एग. ओके, दिस इज द फंक्शन ऑफ दिस स्पम्स. ओके, हे स्ट्रक्चर समजलं. ऑस्टिओल्स म्हणजे काय, अँथरडियल चेंबर, अँथरडियल कॅव्हिटी, अँड्रोसाइट्स मदर सेल्स. त्या अँड्रोसाइट्स मदर सेल्समध्ये काय होतं, मिओसिस होतं, त्याच्यापासून अँथ्रोझाइट्स तयार होतात. हे झालं अँथरडियमचं स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर एकदा बघून घ्या डोळ्याखालून तुम्ही व्यवस्थित. त्याचे वेगवेगळे पार्ट, ऑस्टिओल, अँथरडियल चेंबर, anthrozoites mother cell and antheridial wall. And then is the archegonium. Female reproductive organ is known as the archegoniums. ओके, मी हे तुम्हाला पाठीमागच्या बी लेक्चरमध्ये ह्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला डिस्कस केलं होतं की याच्यामध्ये काय कवर सेल्स असतात. सुरुवातीला काय कवर सेल, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ दीज archegonium, they control and they as well as they control the entry of the anthrozoites. Okay, they consist of neck cells and venter canal cells. Neck cells and they consist of, these consist of neck and venter. त्याचे 2 पार्ट आहेत. This is the flask like structure and this flask like structure consists of elongated neck and this is the bulbous venter. हा जो पार्ट आहे त्याचा, हा नेकचा पार्ट आहे आणि हा कशाचा, वेंटरचा पार्ट आहे. दिस नेक कन्सिस्ट ऑफ, दिस नेक कॅनल सेल, दिस कन्सिस्ट ऑफ काय, याच्यामध्ये नेक कॅनल सेल्स आहेत. बघा इथे दाखवले नेक सेल्स. ओके, देन दिस कन्सिस्ट ऑफ दिस नेक. ह्या बाहेरच्या ज्या आहेत, त्या बाहेरच्या ज्या तुम्हाला दिसतात ते आहेत नेक सेल्स आणि ह्याच्या आतमधल्या जे हे डॉटेड ते आहेत नेक कॅनल सेल्स. ओके, त्यानंतर हा जो आहे तो वेंटरचा वॉल आहे. काय याचा, वेंटरचा वॉल आहे आणि ही जी सेल्स आहे आतमध्ये ती आहे वेंटर कॅनल सेल्स आणि हे जो आतला पार्ट आहे तो आहे एक सेल्स. ही काय, एक सेल. आणि एक सेल कशी असते, हॅप्लॉइड्स असते. म्हणजे याचे वेगवेगळे पार्ट समजले. नेक सेल बाहेरच्या साईडला, वेंटर वॉल बाहेरच्या साईडला, त्यानंतर नेक सेलच्या आतमध्ये नेक कॅनल सेल, वेंटरच्या आतमध्ये वेंटर कॅनल सेल्स अँड दिस लास्टली दिस कन्सिस्ट ऑफ दी एग. दिस इज द फिमेल गॅमेट. Now what happen when many of the anthrozoites come for fertilization but out of which only one reaches. काय होतं इथं, ज्यावेळेस अँथ्रोझाइट असतो त्यावेळेस नेक सेल्स ओपन होतात. त्याच वेळेला ह्या ज्या वेंटर कॅनल सेल्स आहेत त्या काय होतात, डिसइंटिग्रेट होतात, म्हणजे नष्ट होतात. ॲज वेल ॲज द नेक कॅनल सेल गेट डिसइंटिग्रेटेड. त्यामुळे ह्याला काय, स्पमला काय होते, इझिली कॅनल तयार होतो आणि इथं मध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट काय होतात, फ्यूज होतात. समजलं, एकदम इझी आहे. नाव अँथरडियम इज युजली क्लब शेप्ड. आपण बघितलं अँथरडियम कसा आहे, क्लब शेप्ड अँड शॉर्ट स्टॉक्ड स्ट्रक्चर, त्याला शेवटी स्टॉक आहे. द जॅकेट लेअर ऑफ अँथरडियम इज युजली 1 लेअर. ह्याचा जो जॅकेट लेअर आहे याचा जर बघितलं आपण, अँथरडियम वॉल म्हटलंय त्याला. दी अँथरडियम, द जॅकेट लेअर ऑफ अँथरडियम युजली 1 लेअर्ड ऑर सेल्ड थिक अँड इट इज इन्क्लोज्ड मास ऑफ फर्टाईल सेल अँड्रोसाइट. अँड्रोसाइटचा प्रोटेक्शन करायचं किंवा त्याला कवरिंग करायचं काम कोणाचं असतं तर त्या जॅकेट लेअरचं आहे. त्याला काय म्हणतो आपण, अँथरडियल वॉल म्हणतो. देन दीज फर्टाईल सेल्स इन मॅच्युअर अँथरडियम, ज्यावेळेस हा अँथरडियम मॅच्युअर होतो आणि त्यामधल्या ज्या फर्टाईल सेल्स आहेत त्याला अँड्रोसाइट्स मदर सेल किंवा अँड्रोसाइट्स म्हणतो. डेव्हलप्ड इंटू बायफ्लॅजिलेट अँथ्रोझाइट्स. त्या अँड्रोसाइटमध्ये मिओसिस होतं आणि त्याच्यापासून बायफ्लॅजिलेटेड अँथ्रोझाइट्स तयार होतात. ओके, इथपर्यंत समजलं. देन नेक्स्ट पार्ट इज द आर्चिगोनियम. द आर्चिगोनियमचं स्ट्रक्चर आहे. आर्चिगोनियम इज अ फ्लास्क लाईक शेप्ड स्ट्रक्चर. दिस कन्सिस्ट ऑफ नेक अँड वेंटर. नेक कन्सिस्ट ऑफ नेक कॅनल सेल्स. ओके, नेक सेल्स, नेक कॅनल सेल्स. वेंटर कन्सिस्ट ऑफ वेंटर सेल्स, वेंटर कॅनल सेल्स as well as they consist of the egg. Okay, the archegonium is a flask structure, flask shaped structure. Archegonium is a flask shaped structure having basal solon region
द वेंटर, त्याला काय म्हणतात वेंटर. अँड अप्पर स्लेंडर इलॉंगेटेड रिजन द नेक, आणि वरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात नेक. बोथ दी रिजन आर सराउंडेड बाय जॅकेट ऑफ स्टराईल लेअर. जे दोन्ही जे लेअर आहे ते बघितलं आपण की स्टराईल सिंगल लेअरने काय केलं आहे त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे. हे त्याचे पार्ट तुम्हाला माहीत आहे. द नेक रिजन शोज, नेकमध्ये बघितलं आपण तर नेक कन्सिस्ट ऑफ नेक सेल्स, नेक कॅनल सेल्स. इथं बघा महत्त्वाचं आहे जरा हे. द नेक रिजन शोज नेक कॅनल सेल NCC, while the venter region show venter canal cells and C, VCC and CC. NCC means neck canal cells, while the venter region show venter canal cells and egg. Deep fertilization. Okay, now as you see the structure of this, now the how the fertilization take place. Water is a necessary for the essential for the fertilization. फर्टिलायझेशनसाठी काय वॉटर खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय अँथ्रोझॉइड्स हा एकपर्यंत पोहोचू शकत नाही. वॉटर इज इसेन्शियल फॉर फर्टिलायझेशन, मेनली टू कॅरी द अँथ्रोझॉइड्स, mainly to carry the anthrozoids released from the antheridium to the mature archegoniums. वॉटरचा रोल मी तुम्हाला सांगितलं कशासाठी गरज आहे, टू कॅरी द अँथ्रोझाइड्स रिलीज्ड फ्रॉम द अँथरिडियम टू मॅच्युअर आर्चेगोनियम पर्यंत हा अँथ्रोझाइड पोचवायला मदत कोण करतो, हा वॉटर करतो. देन आर्चेगोनियम इज रेडी फॉर फर्टिलायझेशन, शो क्लिअर पॅसेज फॉर द अँथ्रोझाइड्स. ज्यावेळेस आर्चेगोनियम रेडी आहे फर्टिलायझेशनसाठी त्यावेळेस ते काय करतात तर त्याच्यामधले असलेला नेक कॅनल सेल आणि वेंटर कॅनल सेल डिसइंटिग्रेट करून एक क्लिअर स्पेसिस तयार करतो. द आर्चेगोनियम इज रेडी फॉर द फर्टिलायझेशन, शो क्लिअर स्पेसिस फॉर अँथ्रोझाइड्स फ्रॉम द नेक up to the egg in winter due to the disintegration of neck canal cells and venter canal cells. During this fertilization period, these neck canal cells and venter canal cells get disintegrated and they form the clear passage. Second, though many anthrozoids enter the neck, याच्या वेळेस काय होतात की अनेक अँथ्रोझाइड्स हे एंट्री करत असतात. फायनली ओनली वन रिचेस टू द एग, पण याच्यामध्ये काय फक्त एकच अँथ्रोझाइड्स फक्त त्या एकपर्यंत पोहोचू शकतो अँड कम्प्लीट द फर्टिलायझेशन. ओके, दिस इज अ युनिव्हर्सल फेनॉमिना. ओनली वन गॅमेट कॅन फ्यूज विथ ओनली एग. ओके, नन ऑफ मेनी, ओनली वन. The anthrozoids nucleus fuse with egg nucleus during fertilization and produce the diploid zygotes. आता काय होतं की याच्यामध्ये की एकदा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं की त्यापासून काय तयार होतो, झायगोट तयार होतो. मग अशा वेळी झायगोट तयार झाला की सेल थांबत नाही. ओके, त्याची लाईफ सायकल थांबत नाही. मग त्या झायगोटचं लगेच रिडिव्हिजन होतं आणि त्यापासून एम्ब्रिओ तयार होतो आणि त्या एम्ब्रिओपासून स्पोरोफाईटचं स्ट्रक्चर तयार होतं. काय तयार होतं, स्पोरोफाईटचं स्ट्रक्चर तयार होतं. नाव दिस स्पोरोफाईट्स कन्सिस्ट ऑफ फूट, सीटा अँड कॅप्सूल्स. काय तयार होतं, फूट, सीटा आणि कॅप्सूल तयार होतं याच्यामध्ये. आता ह्या फूट, सीटा, कॅप्सूल्समध्ये काय असतात, स्पोरोफाईट सेल्स असतात, स्पोरोफाईट मदर सेल्स असतात. त्या स्पोरोफाईट मदर सेल्समध्ये परत मिओसिस तयार होतं आणि या मिओसिसपासून काय एक स्पोर्स तयार होतात, मायक्रोस्पोर्स अँड मेगास्पोर्स. आणि त्या फूट, सीटा, कॅप्सूलमध्ये काय असतात तर इलेक्ट्रस असतात. ते इलेक्ट्रस आर इन हायक्रोस्कोपिक इन नेचर्स. ते त्याच्यामुळे काय असतं, प्रेशर तयार होतं आणि ते स्पोरोफाईट ओपन होतात आणि त्यापासून स्पोर्स रिलीज होतात. ते स्पोर्स परत फेवरेबल कंडिशन तयार झाली की परत जर्मिनेट होतात. जर मायक्रोस्पोर्स असेल त्यापासून मेल गॅमेटोफाईट, जर मेगास्पोर्स असेल तर त्यापासून फिमेल गॅमेटोफाईट. हा त्याचा फर्टिलायझेशनपासूनचा फिनॉमिनम आहे. आता आपण बघूया the anthrozoid nucleus fuse with egg nucleus during fertilization and produce a diploid zygote. They from the zygote. With fertilization gametophytic phase end. इथं मेल गॅमेट फिमेल गॅमेट फ्यूज होऊन झायगोट तयार झाला की प्लॅनची गॅमेटोफायटिक फेज संपली. ओके, एंड विथ द फॉर्मेशन ऑफ झायगोट दॅट इज अ डिप्लॉइड फेज बिंग. आता एकदा झायगोट तयार झाला की इथं हॅप्लॉइड स्टेज संपली, गॅमेटोफायटिक स्टेज संपली आणि तू काय आता स्पोरोफायटिक बट डिप्लॉइड फेज इज स्टार्ट. ओके, देन नेक्स्ट sporophytic phase, that is a diploid sporophyte, that is the diploid phase. The zygote undergo division, redivisions,
टू फॉर्म द अनडिफरेंशिएटेड म्हणजे काय, जिथं आपण डिफरंट करू शकत नाही. जसं आपण बघितलं की आपण वेगवेगळे पार्ट सांगू शकतो, पण इथं आपण झायगोटचे वेगवेगळे पार्ट सांगू शकत नाही, बिकॉज झायगोट इज द अनडिफरेंशिएटेड multicellular structure called as embryo. Multicellular structure called as the embryo. Then next, this zygote does not show any resting period. तिथं zygote काय resting period ला थांबत नाही, because favorable condition are available immediately after its formation start development of the sporophyte. त्यापासून डायरेक्ट काय तयार होतो, स्पोरोफाइट तयार होतो. The sporophyte consists of, the sporophyte जर बघितलं, this consists of फूट, सीटा अँड कॅप्सूल. जर आपण बघितलं याचं स्ट्रक्चर असं असतं, दिस इज द फूट, एकदम छोटा असतं, त्यानंतर हा सीटा स्ट्रक्चर, ओके, आणि याच्यावरती पुढं वरती कॅप्सूल, ओके, कॅप्सूल असतं याच्यावरती, ओके, आणि हे कॅप्सूल काय निघून जात असतं, आणि याच्यामध्ये काय स्पोरोफायटिक मदर सेल प्रेझेंट असतात, ॲज वेल ॲज याच्यावरती इलॅटर्स प्रेझेंट असतात. स्पोरोफाइट कन्सिस्ट ऑफ फूट, सीटा, कॅप्सूल. हा फूट, सीटा आणि वरचा कॅप्सूल हे त्याचे 3 महत्त्वाचे पार्ट झाले. ओके. देन फूट इज ॲब्सॉर्प्टिव्ह. फूटचं फंक्शन काय असतं, ॲब्सॉर्ब करायचं. फूट इज ॲब्सॉर्प्टिव्ह. सीटा इज इलॉंगेटेड. सीटा इलॉंगेटेड आहे बघितला. अँड होल्ड द कॅप्सूल. त्याच्यावरती सीटावरती कॅप्सूल प्रेझेंट आहेत. कॅप्सूल शो प्रेझेन्स ऑफ स्टराईल सेल्स कॉल्ड ॲज इलॅटर्स अँड स्पोर्स. तुम्हाला हे MCQ ला विचारलं जाईल. कॅप्सूल शो प्रेझेन्स ऑफ स्टराईल सेल्स दॅट इज कॉल्ड ॲज द इलॅटर्स and this consist of the spores. With spore formation diploid phase end and haploid phase being against. आता spores तयार झाले. These spores are haploid in nature because formation of the meiosis process. ओके, म्हणजे काय, इथं हॅप्लॉइड पासून डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड तयार झाले. एकदा स्पोर्स तयार झाले की परत डिप्लॉइड स्टेज संपली आणि हॅप्लॉइड स्टेज तयार झाली. आता हॅप्लॉइड स्टेज सुरू झाली म्हणजे काय होणार ॲक्च्युली, तर जे स्पोर्स झाले हॅप्लॉइड ते चिरमिट होतात आणि त्यापासून परत गॅमेटोफायटिक स्ट्रक्चर तयार होतात. आणि गॅमेटोफायटिक स्ट्रक्चर कसं आहे, दिस इज द हॅप्लॉइड इन नेचर्स. These spores are non-motile spores. Motile आहेत का नाही, due to the absence of the wings, therefore they are non-motile and they disperse by the wind. मुळे काय होतात, disperse होतात. Under favorable condition the spores germinate and produce the new plant of the gametophyte. Now the alternation of the generation काय असतं याच्यामध्ये, Bryophyte exhibit regular and distinct alternation of 2 generation, namely gametophyte and sporophyte. त्यामध्ये 2 जनरेशन आहेत, गॅमेटोफायटिक अँड स्पोरोफायटिक. गॅमेटोफायटिक जनरेशन म्हणजे काय, दे फ्रॉम द गॅमेट, दॅट इज दे फ्रॉम द अँथ्रोझाइट्स अँड एग. दिस इज नोन ॲज द gametophytic stage. And then sporophytic stage come when there is a fusion of male gamete and female gamete take place. They form the zygote and this zygote developed into sporophyte and this sporophyte form the spores. The formation from this zygote is a diploid due to the egg is the haploid and sperms is the haploid. N plus 2n. Zygote is a diploid and then 2n phase is start, that is a sporophytic stage is start, and when this sporophytic stage is end, when the spore is the form and this spores is the haploid. Like this male gamete to the spore formation, that is the from n they form 2n then again n's. This is known as the alternation of generation, that is from the gametophytic stage, that is sporophytic stage, from the sporophytic stage they form the gametophytic stage. This is known as the alternation of the generations. ओके, आय होप सर्वांना समजलं असेल हा लेक्चर. पुढच्या लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ द ब्रायोफाइट पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचा परत स्टडी ऑफ द रिक्सिया करणार आहोत. हा मोठा पार्ट आहे, आपल्याला सिलेबसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. ओके, थांबूया आपण आणि लक्षात ठेवा उद्या आपलं 2:06 लेक्चर आहे. ओके, बाय.